गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील मोठागाव परिसरात वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून मारहाण करत चेन चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईचा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या 3 प्रौढ साथीदारांना अटक करण्यात आली आहे। मोठागाव परिसरात 64 वर्षीय वृद्धाच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांची सोन्याची चेन लुटल्याची घटना घडली होती। या घटनेचा तपास करताना विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि संपूर्ण टोळीला जेरबंद केलं। पोलीस तपासात या टोळीतील एका अल्पवयीन मुलगाच टोळीचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालंय। तसेच टोळीतील 2 अल्पवयीन मुलांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। टोळी मोठागाव परिसरात रेकी करून एकटे फिरणारे वृद्ध नागरिक हेरत असे। त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून सोन्याच्या चेन हिसकावून दुचाकीवरून पळ काढत होते। चोरी केलेल्या चेन आरोपी स्वप्नील भोईर याच्या माध्यमातून विकल्या जात असल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणात पोलिसांनी चिंतन नंदा, मोहित जाधव आणि स्वप्नील भोईर या तिघांना अटक केली असून 6 अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय। दरम्यान नागरिकांनी निर्जन ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जाणं टाळावं, मॉर्निंग वॉक दरम्यान सोन्याचे दागिने परिधान करू नयेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असं आवाहन एसीपी सुहास हेमाडे यांनी केलंय। विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत देवीचा पाडा या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जे लोक जातात त्यांच्याबद्दल आरोपींनी रेकी केली होती आणि त्यामध्ये एका 64 वर्ष व्यक्तीला 2 अल्पवयीन मुलांनी काठी वगैरे मारून, डोक्यात काठी मारून त्यांना खाली पाडले। त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाची चेन चोरून नेली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि एकूण 9 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी 6 मुलं विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांना भिवंडी न्यायालयापुढे हजर करण्यात आलेलं आहे आणि जे 3 आरोपी आहेत तर त्यांची आज पावतो पोलीस कस्टडी रिमांड आहे। या जे आरोपी आहेत यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत। विधी संघर्षित जे 2 मुलं आहेत त्यांच्या विरुद्ध एका विरुद्ध 3 गुन्हे आणि दुसऱ्या विरुद्ध 2 गुन्हे असे दाखल आहेत। ते एका खुनाच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना बाल न्यायालय मंडळापुढे सादर केलेलं होतं। बरोबर आहे, जे 2 सख्खे भाऊ याच्यामध्ये तर ते मास्टरमाइंड आहे। त्यांनी इतर त्यांचे सह आरोपित आणि विविध संघर्षित जे बालक आहे साथीदार त्यांची सोबत घेऊन त्यांनी हा प्लॅन रचला होता आणि रेकी करून हा गुन्हा केलेला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।